रात्रीचे साधारण 2 वाजले होते. दिल्ली शहर अजूनही जागं होतं. काही ठिकाणी उशिरापर्यंत सुरू असलेल्या पार्टीज, काही हॉस्पिटल्समधील सततची धावपळ, तर काही महामार्गांवर अखंड सुरू असलेली वाहनांची वर्दळ. पण या शहराच्या मध्यभागी एक असा रस्ता आहे जिथे मध्यरात्रीनंतर वातावरण अचानक बदलल्यासारखं वाटतं. काही जण सांगतात की त्या रस्त्यावर रात्री उशिरा पांढऱ्या साडीतील एक महिला दिसते. आता आपल्या हॉरर कथांमध्ये पांढऱ्या साडीला इतकी प्रसिद्धी मिळाली आहे की काळी साडी नेसलेलं भूत आलं तर कदाचित लोक त्यालाच ओळखणार नाहीत. ती बाई ती बाई ती रस्त्याच्या कडेला उभी असते, जणू एखाद्या वाहनाची वाट पाहत. काही वाहन चालकांचा दावा आहे की ती लिफ्ट मागते. काहींच्या मते गाडी थांबवली तर पुढे काय होतं हे सांगणारे फार कमी लोक आहेत. आणि काहींचं म्हणणं असं आहे की गाडी थांबवली नाही तरीही ती गोष्ट तिथेच संपत नाही. ही फक्त एका भूताटकीच्या कथेबद्दलची चर्चा नाही, ही भारतातील सर्वाधिक चर्चिला जाणाऱ्या अर्बन लिजेंड्स पैकी एका कथेबद्दल आहे. दिल्ली कॅन्टोन्मेंट रोड, एक असा रस्ता जिथे लोककथा, प्रत्यक्ष अनुभव आणि तर्कशुद्ध स्पष्टीकरण हे तिन्ही एकाच वेळी समोर येतात. पण या संपूर्ण रहस्याची सुरुवात समजून घेण्यासाठी आपल्याला जावं लागेल 2018 सालात, एका अशा रात्रीत जे एका तरुणासाठी आयुष्यभर विसरणं शक्य झालं नाही. त्या वर्षी दिल्लीमध्ये राहणारा सुमित, वय वर्षे 26, व्यवसायाने IT इंजिनियर, तंत्रज्ञानावर विश्वास ठेवणारा, प्रत्येक गोष्टीकडे तर्काने पाहणारा आणि भूतांच्या कथांकडे केवळ मनोरंजन म्हणून पाहणारा. त्या दिवशी तो जयपूरमध्ये झालेल्या मित्राच्या लग्नावरून स्वतःची कार चालवत दिल्लीकडे परतत होता. दिवसभराचा प्रवास, लग्नाची धावपळ आणि अनेक तासांचा थकवा त्याच्यावर स्पष्ट दिसत होता. त्याला फक्त शक्य तितक्या लवकर घरी पोहोचायचं होतं. जेव्हा तो दिल्लीच्या सीमेवर पोहोचला तेव्हा रात्रीचे साधारण 2:30 वाजले होते. त्याने मोबाईलवरील नेव्हिगेशन सुरू केलं. नेहमीप्रमाणे गुगल मॅपने त्याला सर्वात कमी लागणारा मार्ग दाखवला. तो मार्ग होता दिल्ली कॅन्टोन्मेंट रोड. क्षणभर त्याच्या मनात त्या रस्त्याबद्दल ऐकलेल्या कथा चमकून गेल्या. पांढऱ्या साडीतील महिला, मध्यरात्री दिसणारी आकृती, रहस्यमय अपघात आणि लिफ्ट मागणाऱ्या अनोळखी स्त्रीच्या गोष्टी. आणि पुढच्या क्षणी त्याने सतत त्या विचारांकडे दुर्लक्ष केलं, कारण त्याच्यासाठी अशा कथा वास्तव नव्हत्या, त्या फक्त एक अफवा होत्या. त्याने स्टेअरिंग उजवीकडे वळवलं आणि काही क्षणांतच त्याची कार दिल्ली कॅन्टोन्मेंट रोडवर दाखल झाली. रस्त्यावर प्रवेश करताच त्याला सर्वप्रथम जाणवली ती शांतता. दिल्लीसारख्या शहरात आणि शांतता अनुभवणं तसं दुर्मिळच. दोन्ही बाजूंना उंच जुनाट झाडांची दाट रांग होती. अनेक फांद्या रस्त्यावर इतक्या झुकल्या होत्या की काही ठिकाणी त्या नैसर्गिक कमानीसारख्या दिसत होत्या. रस्त्यावरचे दिवे होते, पण त्यांचा प्रकाश अंधार दूर करण्याइतका नव्हता. प्रकाश आणि सावल्यांचे छोटे छोटे पट्टे एकामागोमाग एक रस्त्यावर पसरले होते. हा भाग लष्करी क्षेत्रात येत असल्यामुळे रात्री नागरी वाहतूक जवळजवळ नव्हतीच. संपूर्ण रस्त्यावर त्या क्षणी फक्त एकच वाहन पुढे जात होतं, सुमितची कार. कारच्या इंजिनाचा आवाज त्या शांत वातावरणात अधिक स्पष्ट ऐकू येत होता. नकळत त्याने रिअर व्ह्यू मिररमध्ये पाहिलं. मागे काहीच नव्हतं. त्याने पुन्हा समोर लक्ष दिलं. रस्ता पूर्णपणे रिकामा होता, तरीही काहीतरी वेगळं जाणवत होतं. जणू त्या परिसरात तो पूर्णपणे एकटाच नव्हता. ही केवळ थकव्याची भावना होती की आणखी काही, याचं उत्तर त्याच्याकडे नव्हतं. दिल्ली कॅन्ट रोडवर प्रवेश करून काही मिनिटं झाली होती. रस्ता अजूनही तितकाच शांत होता. दोन्ही बाजूंनी उभ्या असलेल्या झाडांच्या सावल्या कारच्या हेडलाईट समोर येत होत्या आणि काही क्षणांत पुन्हा अंधारात विरून जात होत्या. सुमितने एकदा घड्याळाकडे पाहिलं. रात्रीचे साधारण 2:40. नेव्हिगेशननुसार अजून काही वेळातच तो मुख्य महामार्गावर पोहोचणार होता. किमान त्याला तरी तसंच वाटत होतं. थकवा कमी व्हावा म्हणून त्याने कारमधील रेडिओचा आवाज थोडासा वाढवला. हलकी जुनी हिंदी गाणी सुरू होती, पण त्याचं लक्ष म्युझिककडे नव्हतंच, कारण काही वेळापासून त्याला एक विचित्र गोष्ट जाणवत होती. रस्ता संपतच नव्हता. जणू तो त्याच दिशेने पुढे जात होता, पण परिसर बदलत नव्हता. तीच झाडं, तेच दिवे, तीच शांतता. क्षणभर त्याच्या मनात विचार आला, नेव्हिगेशन चुकीचं तर दाखवत नाही ना? पण स्क्रीनवर सर्व काही व्यवस्थित दिसत होतं. म्हणून त्याने तो विचार बाजूला सारला आणि पुन्हा रस्त्याकडे लक्ष दिलं. तेव्हाच समोर बऱ्याच अंतरावर त्याला काहीतरी दिसलं. सुरुवातीला ते फक्त एक अस्पष्ट आकार वाटला. अंधारात स्थिर उभा असलेला. गाडी पुढे सरकत होती आणि तो आकार हळूहळू स्पष्ट होत होता. रस्त्याच्या डाव्या बाजूला एका मोठ्या वडाच्या झाडाखाली कोणीतरी उभं होतं. एक व्यक्ती, एकटी, त्या निर्जन रस्त्यावर. सुमितच्या मनात
एकामागून एक विचार येऊ लागले. कदाचित एखाद्या गाडीचा अपघात झाला असेल, कदाचित कोणीतरी मदतीची वाट पाहत असेल. पण लगेचच दुसरा प्रश्न त्याच्या मनात आला. यावेळेला या रस्त्यावर कोणी एकटं कसं उभं असू शकतं? गाडी आता आणखी जवळ येत होती आणि काही क्षणांतच त्याला ती व्यक्ती स्पष्ट दिसू लागली. ती एक महिला होती. तिने पूर्णपणे पांढरी साडी नेसली होती. साडीवर धुळीचे डाग होते. तिचे लांब केस कमरेपर्यंत मोकळे सोडलेले होते. त्यावेळी हलका पाऊस सुरू होता, पण पावसाची तिला जणू काहीच जाणीव नव्हती. ती अगदी स्थिर उभी होती, समोरून येणाऱ्या कारकडे पाहत. सुमित तिच्याकडे काही क्षण निरखून पाहत राहिला. त्या दृश्यात काहीतरी वेगळं होतं. नेमकं काय हे त्याला सांगता येत नव्हतं. पण ती व्यक्ती त्या वातावरणाचा भाग वाटत नव्हती. जणू ती तिथे उभी नसून ती आधीपासूनच त्याची वाट पाहत होती. गाडी आता तिच्यापासून काही मीटर अंतरावर आली होती आणि तेव्हाच ती महिला अचानक एक पाऊल पुढे आली. सुमितचा हात नकळत स्टेअरिंगवर अधिक घट्ट झाला. क्षणभर त्याच्या मनात गाडी थांबवण्याचा विचार आला, पण त्या क्षणी त्या महिलेने आपला उजवा हात वर केला. जणू ती लिफ्ट मागत होती. आता कारच्या हेडलाईट्सचा प्रकाश थेट तिच्या चेहऱ्यावर पडत होता. पहिल्यांदाच सुमितला तिचा चेहरा स्पष्ट दिसला. तो चेहरा पूर्णपणे फिकट दिसत होता. तिच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता. ओठ कोरडे होते आणि तिचे डोळे त्यांच्याकडे पाहिल्यानंतर सुमितची नजर काही क्षण तिथेच थांबली. त्या डोळ्यात ना घाई होती, ना मदतीची अपेक्षा, ना भीती, फक्त एक निर्विकार शांतता. ती अजूनही त्याच्याकडे पाहत होती, एकटक. आणि त्या क्षणी सुमितच्या मनात दोन विचार एकाच वेळी सुरू झाले. एक सांगत होता, गाडी थांबव, कदाचित तिला मदतीची गरज असेल. पण दुसरा विचार सतत सावध करत होता, इथे न थांबलेलंच बरं. काही सेकंद गेले. महिला तिथेच उभी होती, हात अजूनही वर आणि तिची नजर अजूनही कारवरच स्थिर होती. शेवटी सुमितने निर्णय घेतला. त्याने ब्रेक दाबला नाही, त्याने कार थांबवली नाही. उलट त्याने एक्सिलेटर आणखी दाबला. कार वेगाने त्या महिलेजवळून पुढे निघून गेली. काही सेकंदांतच ती आकृती मागे राहिली. सुमितने एक खोल श्वास घेतला. स्वतःलाच समजावत तो मनातच म्हणाला, कदाचित ती एखादी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असलेली महिला असेल. कदाचित अंधारामुळे मला तसं वाटलं असेल. कदाचित मीच जास्त विचार करत असेल. त्याला वाटलं प्रसंग इथेच संपला. पण पुढच्या क्षणी गाडीतील रेडिओ अचानक स्वतःहून बंद झाला. संपूर्ण कारमध्ये आता शांतता पसरली. फक्त इंजिनाचा आवाज आणि पुढे धावणारा रिकामा रस्ता. नकळतच त्याने रिअर व्ह्यू मिररकडे पाहिलं. ज्या ठिकाणी काही सेकंदांपूर्वी ती महिला उभी होती, तिथे आता कोणीच नव्हतं. रस्ता पूर्णपणे रिकामा होता. ती महिला अचानक कुठे गायब झाली होती? काही सेकंदांपूर्वी ती महिला रस्त्याच्या कडेलाच उभी होती. सुमितने स्वतःच्या डोळ्याने तिला पाहिलं होतं आणि तिने लिफ्ट मागण्यासाठी हातही वर केला होता. आणि आता रिअर व्ह्यू मिररमध्ये पाहिल्यावर तिथे कोणीच नव्हतं. संपूर्ण रस्ता रिकामा होता. जणू त्या ठिकाणी काही क्षणांपूर्वी कोणीच उभं नव्हतं. सुमितने पुन्हा एकदा मिररमध्ये पाहिलं. मागे फक्त पावसाने ओलसर झालेला रस्ता होता, झाडांच्या सावल्या होत्या आणि अंधार. तो स्वतःलाच समजावू लागला, कदाचित ती बाजूला गेली असेल, कदाचित अंधारात दिसेनाशी झाली असेल, कदाचित थकव्यामुळे त्याला तसं वाटलं असेल. पण त्याच्या मनात निर्माण झालेली अस्वस्थता आता कमी होत नव्हती. उलट प्रत्येक सेकंदागणित ती अधिक वाढत होती. कारचा वेग आता ताशी 90 किलोमीटरच्या आसपास होता. रस्ता अजूनही तसाच निर्जन होता. आजूबाजूला दुसरं एकही वाहन नव्हतं. सुमितचं लक्ष आता रस्त्यावर होतं. तेव्हाच त्याला खिडकीच्या बाहेर काहीतरी हल्ल्यासारखं वाटलं. उजव्या बाजूला ड्रायव्हर सीटच्या अगदी शेजारी. त्याने सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केलं. कदाचित एखाद्या झाडाची सावली असेल असा विचार करून त्याने पुन्हा समोर पाहिलं. पण काही सेकंदांनी तोच भास पुन्हा झाला. यावेळी तो अधिक स्पष्ट होता. जणू पांढऱ्या रंगाची एखादी झलक कारच्या बरोबरीने सरकत होती. सुमितच्या हातांनी पुन्हा स्टिअरिंग घट्ट पकडलं. त्याने स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला. पण मनातला प्रश्न आता स्पष्ट झाला होता. जर ती महिला मागे नव्हती तर मग ती नक्की कुठे होती? हळूहळू त्याने मान उजव्या बाजूला वळवली आणि पुढच्या क्षणी त्याला जे दिसलं त्यासाठी त्याच्याकडे कोणतंच सायंटिफिक रिझन नव्हतं. ती महिला त्याच्या कारच्या अगदी बरोबरीने पुढे सरकत होती. कार ताशी 90 किलोमीटर वेगाने धावत होती, पण तिच्या हालचालींमध्ये कसलीही धावपळ दिसत नव्हती. तिचे पाय जमिनीला टेकलेले नव्हते. ते रस्त्यापासून काही इंच वर असल्यासारखे दिसत होते. तरीही ती कारच्या वेगाशी अगदी सहज जुळत होती. ना तिचा वेग कमी होत होता, ना ती मागे पडत होती. जणू अंतर, वेग
आणि भौतिकशास्त्राचे नियम या सगळ्यांचा तिच्यावर कोणताच परिणाम होत नव्हता. सुमित काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिला. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि संभ्रम दोन्ही स्पष्ट दिसत होते, कारण त्याने आयुष्यात अनेक गोष्टींवर विश्वास ठेवला होता, पण हे दृश्य त्याच्या अनुभवांच्या पूर्णपणे बाहेरचं होतं. काही क्षणांपूर्वी दिसलेला तिचा निर्विकार चेहरा आता तसाच राहिला नव्हता. तिच्या चेहऱ्यावरील भाव बदलले होते. ती अजूनही त्याच्याकडेच पाहत होती. एकटक आणि मग तिच्या ओठांवर एक विचित्र हास्य उमटलं. तो नेहमीचा मानवी हसण्याचा भाव नव्हता. त्यामध्ये ना आनंद होता, ना ओळख, ना संवाद, फक्त एक विचित्र शांतता. सुमितने क्षणाचाही विलंब न करता एक्सलेटर आणखी दाबला. कारचा वेग वाढू लागला. 90, 100, 110 आणि नंतर ताशी 120 किलोमीटर. इंजिन पूर्ण क्षमतेने काम करत होतं. रस्ता वेगाने मागे सरकत होता, पण एक गोष्ट अजिबात बदलत नव्हती. ती महिला. ती अजूनही त्याच्या कारच्या शेजारीच होती. आणि अचानक ती दिसेनाशी झाली. एका क्षणात जणू ती तिथे नव्हतीच. सुमितने पुन्हा एकदा उजवीकडे पाहिलं. तिथे काहीच नव्हतं. पहिल्यांदाच त्याला असं वाटलं, कदाचित सगळं संपलं. पण त्याचा तो समज फार काळ टिकला नाही. नकळत त्याची नजर पुन्हा रिअरव्ह्यू मिररकडे गेली आणि यावेळी त्याला ती पुन्हा दिसली. यावेळी कारच्या मागे. ती कारच्या अगदी जवळ होती, जणू काही क्षणांतच मागच्या काचेवर पोहोचणार होती. एका क्षणापूर्वी उजव्या बाजूला आणि आता मागे. इतक्या कमी वेळात हे कसं शक्य होतं? हा प्रश्न सुमितच्या मनात सतत घुमत होता, पण त्याला विचार करण्यासाठी वेळच मिळत नव्हता. कारण पुढच्या क्षणी ती पुन्हा हलली आणि काही सेकंदात ती पुन्हा ड्रायव्हर सीटच्या खिडकी बाहेर दिसू लागली. जणू तिच्यासाठी अंतर ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती. सुमितला आता एक गोष्ट स्पष्ट झाली होती. हा प्रवास आता केवळ घरी पोहोचण्याचा उरला नव्हता. कारचा वेग आता 100च्या पुढे गेला होता. सुमितचा एकच प्रयत्न होता, कसंही करून त्या रस्त्यावरून बाहेर पडायचं. त्याने पुन्हा एकदा उजव्या बाजूला पाहिलं. यावेळी तिथे कोणीच नव्हतं. खिडकी बाहेर फक्त अंधार होता. त्याने रिअरव्ह्यू मिररकडे पाहिलं. मागेही काहीच दिसत नव्हतं. काही क्षणांसाठी त्याला वाटलं, कदाचित हे सगळं आता संपलं आहे. पण त्या क्षणी कारच्या आत एक वेगळाच आवाज घुमला. जणू कोणीतरी अगदी हळू आवाजात काहीतरी बोलत होतं. तो आवाज इतका अस्पष्ट होता की शब्द समजत नव्हते. सुमितने रेडिओकडे पाहिलं. तो आधीच बंद झाला होता. कारमध्ये त्याच्याशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. मग हा आवाज कुठून येत होता? त्याने स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला. कदाचित इंजिनचा आवाज असेल, कदाचित थकव्यामुळे भास होत असतील, असं तो स्वतःलाच समजावत राहिला. पण काही सेकंदांनंतर तो आवाज पूर्णपणे बंद झाला आणि त्याच वेळी कारमधील तापमान अचानक कमी झाल्यासारखं वाटलं. एसी आधीपासूनच बंद होता, तरीही वातावरणात एक अनपेक्षित गारवा जाणवत होता. सुमितने डॅशबोर्डकडे पाहिलं. सर्व मीटर्स व्यवस्थित काम करत होते. इंजिनमध्ये कोणतीही अडचण नव्हती. फक्त एक गोष्ट सतत बदलत होती, त्याचं लक्ष. तो जितका स्वतःला सामान्य ठेवण्याचा प्रयत्न करत होता, तितकंच मन पुन्हा पुन्हा त्या महिलेकडे जात होतं. ती कोण होती? या रस्त्यावर काय करत होती? आणि काही क्षणांतच वेगवेगळ्या ठिकाणी दिसणं, हे नेमकं कसं शक्य होतं? तेव्हाच समोर दूरवर त्याला एक चेकपोस्ट दिसलं. लष्करी परिसरातील सुरक्षा तपासणीची जागा. पहिल्यांदाच त्या रात्री त्याला दिलासा वाटला. किमान आता इतर लोक दिसतील. त्याने कारचा वेग कमी केला. चेकपोस्ट जवळ पोहोचताच सुरक्षा रक्षकांनी त्याला थांबवलं. सुमित कारमधून खाली उतरला. त्याच्या चेहऱ्यावरचा ताण स्पष्ट दिसत होता. ते पाहून एका जवानाने विचारलं, सगळं ठीक आहे ना? काही क्षण तो काहीच बोलू शकला नाही. त्यानंतर त्याने संपूर्ण घटना सुरुवातीपासून सांगितली. पांढऱ्या साडीतील महिला, लिफ्ट मागणं, क्षणात गायब होणं आणि कारच्या बरोबरीने धावताना दिसणं. तो बोलून झाला तेव्हा काही क्षण तिथे शांतता पसरली. जवानांनी एकमेकांकडे पाहिलं, जणू त्यांनी ही गोष्ट पहिल्यांदाच ऐकली नव्हती. त्यांच्यापैकी एका जवानाने शांतपणे विचारलं, तुम्ही त्या महिलेसाठी गाडी थांबवली होती का? सुमितने लगेच उत्तर दिलं, नाही. ते ऐकल्यावर जवानाने हळूच मान हलवली. तो काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, या रस्त्यावरून जाणारे अनेक लोक अशाच प्रकारचा अनुभव सांगतात. काही जण म्हणतात त्यांना पांढऱ्या साडीतील महिला दिसली. काही म्हणतात ती लिफ्ट मागत होती. तर काहींचा दावा आहे गाडी पुढे गेल्यानंतर ती त्यांच्या वाहनांच्या शेजारी दिसत राहिली. जवानाच्या आवाजात कोणताही नाट्यमयपणा नव्हता. तो फक्त त्याने अनेक वेळा ऐकलेली माहिती सांगत होता. सुमित शांतपणे ऐकत राहिला, कारण त्याच्या अनुभवाशी त्या प्रत्येक वाक्याचा संबंध होता. सुरक्षा रक्षकांनी त्याला काही वेळ तिथेच थांबण्याचा सल्ला दिला. त्याला पाणी दिलं
थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर त्याने पुन्हा प्रवास सुरू केला. यावेळी त्याने एकदाही रिअरव्ह्यू मिररकडे पाहिलं नाही. काही मिनिटांतच दिल्ली कॅन्ट रोड बाहेर पडला. तो सुरक्षितपणे घरी पोहोचला. पण त्या रात्रीचा अनुभव त्याच्या मनातून कधीच गेला नाही. काही दिवसांनी त्याने या घटनेबद्दल माहिती शोधायला सुरुवात केली आणि तेव्हाच त्याच्या लक्षात आलं की त्याने अनुभवलेली घटना ही फक्त त्याच्यापुरती मर्यादित नव्हती. अनेक वर्षापासून असं काहीतरी सांगणारे लोक सतत समोर येत होते. मग प्रश्न असा होता, या कथेची सुरुवात नेमकी कधी झाली आणि पांढऱ्या साडीतील त्या महिलेची कथा पहिल्यांदा कोणाच्या तोंडी आली होती? सुमितचा अनुभव संपला होता, पण त्याच्या मनातले प्रश्न अजूनही तसेच होते. घरी परतल्यानंतर पुढचे काही दिवस त्याने इंटरनेटवर जुन्या बातम्यांमध्ये आणि विविध चर्चांमध्ये दिल्ली कॅन्ट रोडबद्दल माहिती शोधायला सुरुवात केली आणि त्याला एक गोष्ट लगेच लक्षात आली. त्याने सांगितलेली घटना ही काही वेगळी नव्हती. वर्षानुवर्षे अनेक लोक जवळपास हाच अनुभव सांगत होते. फरक फक्त इतकाच होता, प्रत्येकाने तो वेगवेगळ्या काळात अनुभवला होता. दिल्ली कॅन्ट रोडबद्दलची सर्वात प्रसिद्ध कथा एका पांढऱ्या साडीतील महिलेभोवती फिरते. रात्री उशिरा, विशेषतः मध्यरात्रीनंतर ती रस्त्याच्या कडेला उभी असल्याचं अनेकांनी सांगितलं आहे. काही वाहनचालकांच्या मते ती शांतपणे लिफ्ट मागते, काहींच्या मते ती वाहनाजवळ येते, पण कोणी वाहन थांबवण्याआधीच अचानक दिसेनासे होते. तर काही जणांचा दावा आहे ती गाडीच्या वेगाबरोबर धावताना दिसते. या सर्व कथांमध्ये काही तपशील वेगवेगळे असतात, तरी एक गोष्ट जवळजवळ प्रत्येक अनुभवात समान होती, ती महिला आणि दिल्ली कॅन्ट रोड. मात्र या कथेची सुरुवात नेमकी कधी झाली याचं स्पष्ट उत्तर आधी उपलब्ध नाही. आणि काहींच्या मते अनेक वर्षापूर्वी या रस्त्यावर एका महिलेचा भीषण अपघात झाला होता. त्या अपघातात तिचा मृत्यू झाला आणि त्यानंतर तिची उपस्थिती जाणवत असल्याच्या कथा पसरू लागल्या. परंतु या दाव्याला आधार देणारी कोणतीही अधिकृत नोंद आजपर्यंत समोर आलेली नाही. कोणतं पोलीस रेकॉर्ड, कोणतं सरकारी दस्तऐवज किंवा अधिकृत तपास अहवाल या कथेला निश्चितपणे पुष्टी देत नाही. म्हणूनच अनेक संशोधक या कथेकडे एक अर्बन लिजंड म्हणून पाहतात. एक अशी कथा जी लोकांच्या अनुभवातून आणि तोंडी परंपरेतून वर्षानुवर्षे पुढे जात राहिली. तरीही ही गोष्ट इतकी सहज दुर्लक्षित करता येत नाही, कारण वेगवेगळ्या काळात एकमेकांना न ओळखणाऱ्या अनेक लोकांनी जवळपास सारखीच घटना सांगितली आहे. कोणाला रस्त्याच्या कडेला महिला दिसली, कोणाला ती लिफ्ट मागताना दिसली, तर काहीने दावा केला की गाडीचा वेग कितीही वाढवला तरी ती काही काळ वाहनाच्या बरोबरीने दिसत राहिली. या कथांमधील प्रत्येक तपशील खरा आहे असं म्हणणं शक्य नाही, पण त्या पूर्णपणे काल्पनिक आहेत असं ठामपणे सांगणंही तितकंच अवघड आहे. आणि याच कारणांमुळे दिल्ली कॅन्टोन्मेंट रोडची ही कथा आजही भारतातील सर्वाधिक चर्चिल्या जाणाऱ्या अर्बन लिजंड्सपैकी एक मानली जाते. जर तुम्हाला अशाच सत्य घटनांवर आधारित रहस्यमय आणि ऐतिहासिक कथा पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. या कथेबद्दल तुमचं मत काय आहे? दिल्ली कॅन्ट रोडवरील या घटना तुम्हाला योगायोग वाटतात, मानसशास्त्रीय परिणाम वाटतात, की अजूनही अनुत्तरित असलेलं एखादं रहस्य? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया सत्य घटनेवर आधारित नवीन कथेसह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.